मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच शपथविधी घेतला। महाराष्ट्राचे ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। देवेंद्र फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन। स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार करणारा आणि स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय मी माझं लग्नही करणार नाही असं म्हणणारा देवेंद्र फडणवीस नावाचा विदर्भातला एक नेता अखंड महाराष्ट्राचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाला, ही सगळ्यात विशेष गोष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांच्या विरोधकांना अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्याकडून विरोधकांनी काय शिकलं पाहिजे हे सगळ्यात बघणं मनोरंजक ठरेल। जेलची भीती वाटल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपली विचारधारा सोडली आणि पक्षही सोडला। तीच गोष्ट अजित पवारांची आहे, त्यांच्याबरोबर गेलेल्या सगळ्या आमदारांची आहे। तसा प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत होणार नाही। देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या विचारधारेशी कमालीचे प्रामाणिक आहे। म्हणजे असा वाईस वर्षा प्रसंग कधी निर्माण झाला? काँग्रेसचं सरकार देशामध्ये आलं, DK शिवकुमार यांच्यासारखा केंद्रीय गृहमंत्री झाला आणि ED, CBI, इन्कम टॅक्स यासारख्या एजन्सीज देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे लावल्या आणि तुम्ही काँग्रेसमध्ये या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या, पक्ष सोडा अशा प्रकारचं दडपण त्यांच्यावर आणलं तर स्वतःच्या विचारधारेशी देवेंद्र फडणवीस हा सद्गृहस्थ अप्रामाणिक राहील असं त्यांचे कट्टर विरोधक सुद्धा म्हणणार नाहीत। अशा वेळी फडणवीस जेलमध्ये जाणं पसंत करतील, परंतु आपल्या विचारधारेशी, आपल्या पक्ष संघटनेशी बेईमानी करण्याचं कृत्य त्यांच्याकडून कदापि होणार नाही। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांच्या विरोधकांनी शिकण्यासारखी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अध्यक्षपद सुप्रिया सुळेंना दिल्यानंतर मी काय कमी आहे, माझ्यात कोणते दोष आहेत म्हणून अजितदादा प्रश्न विचारत होते। अनेक राजकीय नेत्यांना आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतं आणि आपल्यावर होणारा अन्याय प्रकट करण्याकरता ते वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करतात। देवेंद्र फडणवीसांनी 14 ते 19 या कालखंडामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर पुढची 2.5 वर्ष फडणवीस महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम करत राहिले। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामध्ये EDच्या, CBIच्या मदतीने असू देत, पण फडणवीसांचा त्यामध्ये मोठा वाटा होता। हे सरकार पडल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी फडणवीसांची अपेक्षा होती। मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर डेप्युटी पदावर काम करायला फडणवीसांची तयारी नव्हती। मात्र पक्ष नेतृत्वाने आदेश दिला आणि अत्यंत विनम्रपणानं पक्ष नेतृत्वाचा आदेश मान्य करून 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा फडणवीसांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम केलं। पक्षाचा आदेश डावलायचा नाही, पक्ष आदेशाच्या विरोधात जायचं नाही आणि आपल्या स्वतःच्या करिअरपेक्षा, स्वतःच्या व्यक्तिमत्वापेक्षा पक्ष मोठा मानायचा, स्वतःच्या कृतीतनं ते दाखवायचं, ही गोष्ट सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या त्यांच्या विरोधकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखे। देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळातले एक लोकप्रिय नेते आहेत। नुसते लोकप्रिय नेते नाहीत तर उत्कृष्ट संसदपटू ही फडणवीसांची ओळख आहे। विधिमंडळात बोलत असताना फडणवीसांचा कायद्याचा अभ्यास, त्यांचं घटनांवर असलेलं प्रभुत्व आणि त्यांचं वक्तृत्व या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बहरून येतात। मग त्यांची अर्थसंकल्पावरची भाषणं असू देत, नाहीतर विरोधी पक्षनेता म्हणून एखादा प्रश्न धसाला लावल्यानंतर सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी फडणवीसांनी केलेले प्रयत्न असू देत, उत्कृष्ट विधिमंडळ नेता कसं व्हायचं, विधिमंडळात कसं बोलायचं, संसदीय कामकाजात कसा सहभाग घ्यायचा आणि तो सहभाग घेत असताना कायद्याचा अभ्यास चांगला कसा करायचा, ही गोष्ट देखील फडणवीसांच्या विरोधकांनी आणि समर्थकांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे। फडणवीसांनी 5 वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम केलं, पण मुख्यमंत्री पदापेक्षा विरोधी पक्षनेता म्हणून फडणवीसांचं वक्तृत्व आणि कर्तृत्व अधिक बहरून येतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। सत्ताधाऱ्यांना अडचणीत कसं आणायचं, सत्ताधाऱ्यांना एखाद्या प्रश्नावर धारेवर कसं धरायचं,
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असताना लोकांच्या समस्यांची जाण कशी ठेवायची याचा वस्तुपाठ महाराष्ट्राच्या विधिमंडळात फडणवीसांनी अनेकदा घालून दिलेला आहे. विधिमंडळातली भाषणं करत असताना कायद्याचं ज्ञान एका बाजूला, फडणवीसांचा हजरजबाबीपणा दुसऱ्या बाजूला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते महाराष्ट्रातल्या जनतेनं वारंवार अनुभवलेल्या आहेत. त्यांच्या समर्थकांनी, त्यांच्या विरोधकांनी याचा अनुभव घेतला असला तरी त्यातून काही शिकलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या, त्यांच्या पक्षावर टीका करणाऱ्या लोकांना उत्तरं देण्याकरता एक ब्रिगेडच तयार केली. फडणवीस ब्रिगेड असं त्याला म्हणू, शाउटिंग ब्रिगेड असं त्याला म्हणू. त्या ब्रिगेडचा दर्जा, गुणवत्ता कशीही असू देत, पण एक स्वतंत्र ब्रिगेड फडणवीसांनी विरोधकांना उत्तरं द्यायला, त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांवर प्रतिआक्रमण करण्यासाठी, सोडण्यासाठी तयार केली. आता वेगळं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर शरद पवारांवर रोज टीका करणारे महाराष्ट्रातले अनेक लोक आहेत. शरद पवारांच्या बरोबर अजित पवार असताना, हसन मुश्रीफ असताना, दिलीप वळसे पाटील आणि छगनराव भुजबळ असतानाही पवारसाहेबांवर रोज टीका होत होती. त्या टीकेला शरद पवार उत्तर द्यायचे नाहीत. या माणसाच्या टीकेला मी काय उत्तर देऊ, मी त्याला उत्तर देण्या इतका हा माणूस मोठा नाही असं म्हणून शरद पवार त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला अन्य कोणी नेता शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देत नव्हता. त्याचे दुष्परिणाम शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला भोगावे लागले. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले दुसरे असे नेते आहेत की त्यांच्यावर रोज टीका होते. उद्धव ठाकरेंकडे त्या टीकेला उत्तर द्यायला किमान एक माणूस तरी आहे. संजय राऊत हे एकटेच त्या टीकेला उत्तर देत असतात. उद्धव ठाकरेंवर होणाऱ्या आणि प्रतिपक्षांवर हल्लेही करीत असतात. परंतु अशी एखादी ब्रिगेड जी आहे ती राजकीय नेत्याला स्वतःकडे जवळ ठेवता आली पाहिजे. फडणवीसांची ब्रिगेड कोण आहे? निलेश राणे आहेत, त्यात नितेश राणे आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, सदाभाऊ खोत आहेत, चित्रा वाघ आहेत, रामदास कदम आहेत, मोहित खंबोज आहेत. या टीमला कोणी कितीही नावं ठेवू देत, या टीमचा दर्जा आणि गुणवत्ता काही असू देत, ही टीम फडणवीस साहेबांचं संरक्षण करण्याचं काम करते आणि त्याचबरोबर फडणवीसांच्या विरोधकांवर सातत्यानं आक्रमण करून त्यांना जेरी सांडण्याचं काम करीत असते. स्वतः माध्यमांना सामोरे जात असताना फडणवीस जे ते अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत भाषेत बोलत असतात. राजकीय मंचावरची त्यांची भाषणं ही देखील अतिशय व्यवस्थित करीत असतात. मात्र फडणवीसांनी तयार केलेली ही ब्रिगेड जी आहे ती फडणवीसांच्या विरोधकांना अत्यंत आक्रमकपणानं वाटेल ते बोलत असते. म्हणजे मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटलांच्या विरुद्ध कोणी बोलत नव्हतं त्यावेळी फडणवीस ब्रिगेडमधले लाड हे मनोज जरांगेंवर ट्विटर या माध्यमामध्ये जोरदार टीका करीत होते. आपल्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी अशी एखादी टीम तयार करणं आणि विरोधकांना प्रचारामध्ये आघाडी घेऊन न देणं ही गोष्ट फडणवीसांनी स्वतःच्या कृतीतनं दाखवून दिली. फडणवीस गेली 10 वर्ष हा प्रकार करतायत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं याचं अनुकरण करून स्वतःची एखादी टीम केली का? राहुल गांधींकडे अशी एखादी टीम आहे का? उद्धव ठाकरेंकडे संजय राऊतांशिवाय असा दुसरा एखादा माणूस आहे का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. आणि म्हणून सांगितलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही गोष्ट देखील शिकली पाहिजे की विरोधकांना उत्तर देण्यासाठी आणि स्वतःच्या नेत्याचं समर्थन करण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी अशी एखादी ब्रिगेड जी आहे ती सोबत असलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक गोष्ट घेण्यासारखी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सार्वजनिक ठिकाणी एक भाषण केलं, एक मुलाखत दिली. भाषण म्हणण्यापेक्षा मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, त्यानं प्रश्न विचारला मुलाखतकर्त्याने की देवेंद्र फडणवीसांचा, तुमच्या पतीचा आवडता पदार्थ कुठला? त्यांनी सांगितलं पुरणपोळी आवडते. एकदा त्यांनी भांडभर तूप आणि 35 पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या. असं उत्तर पत्नीनं दिल्यानंतर शांत राहणारे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या समर्थकांनी स्वतः अभ्यासले पाहिजेत आणि तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या विधिमंडळातल्या 287 आमदारांपैकी कोणत्याही आमदाराच्या पत्नीनं तिच्या पतीबद्दल माझा नवरा 35 पुरणपोळ्या खातो आणि भांडभर तूप त्याला लागतं असं एखाद्या सार्वजनिक ठिकाणी सांगितलं तर तो नवरा घरात आल्यानंतर
आपण आमदार आहोत, लोकप्रतिनिधी आहोत हे विसरून आपल्या बायकोचा टप्प्यात कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः विविध सरंजामी घराण्यांमधनं आलेले जे विधिमंडळ नेते आहेत, विधिमंडळातले आमदार आहेत, ते तर आपल्या बायकांना सोडणार सुद्धा नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीस असं त्यांच्याबद्दल बोलल्या म्हणून कधी त्यांचा राग केला, त्यांना काही बोलले, सार्वजनिक ठिकाणी कुठं काही त्यांचा अपमान केला असं दिसत नाही. फडणवीस जेव्हा रियाज अली यांच्या रील्स बद्दल त्यांना काही प्रश्न विचारले, अमृता फडणवीस यांनी रियाज अली नावाच्या एका मुस्लिम कलाकारावर रील्स केले, फडणवीस यांनी त्याला कधी उत्तर दिलं नाही. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी हिंदुत्वाच्या प्रश्नावर बोलत होते त्यावेळी अमृता फडणवीस एका मुस्लिम कलाकाराबरोबर रील्स तयार करीत होता, तरी सुद्धा आपल्या पत्नीचं व्यक्तिमत्व, तिचं विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम ठेवून तिचा आदर करणारा पती ही देवेंद्र फडणवीसांची वेगळी ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं की मी माझ्या पत्नीला त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला सार्वजनिक जीवनात काही काम करायचं असेल तर तुम्हाला लोक ट्रोल करतील, तुमच्यावर टीका करतील, तुम्हाला अतिशय मोठ्या लोकांच्या निंदेला तोंड द्यावं लागेल, ते करण्याची तयारी ठेवा आणि मग सार्वजनिक जीवनात उतरा, नाहीतर तुम्हाला फार मोठा त्रास सहन करावा लागेल. इतर स्त्रियांशी तोच माणूस चांगल्या पद्धतीने वागू शकतो जो आपल्या गृहिणीचा, आपल्या पत्नीचा सन्मान ठेवू शकतो. आपल्या पत्नीचा सन्मान ठेवणारा, तिच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणारा पती ही देवेंद्र फडणवीस यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्या समर्थकांनी आणि त्यांच्या विरोधकांनी या दोन्ही गोष्टीची दखल जी आहे ते घेणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस यांची राजकीय सभांमधली भाषणं ही 2024च्या लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीत बदललेली वाटली. 2019च्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत जोरजोरात राणा भीमदेवी थाटात भाषणं करणारे देवेंद्र फडणवीस हे यावेळी दिसले नाहीत. देवेंद्र फडणवीसांना अशी जोरजोरात आरडाओरडा करणारी भाषणं शोभत नव्हती, ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग नव्हते आणि त्यांचं ओरडणं हे बऱ्याचदा किंचाळण्यासारखं होत होतं. देवेंद्र फडणवीसांची भाषणं ही अत्यंत अनाकर्षक होत होती. कुणीतरी सल्लागारांनी, कोणीतरी मित्रांनी त्यांना हे सांगितलं असावं. त्यांच्या नैसर्गिक शैलीमध्ये, त्यांच्या खुमासदार पद्धतीनं विरोधकांची खिल्ली उडवण्याच्या, त्यांच्या एक बोलण्याच्या थाटामध्ये देवेंद्र फडणवीसांनी यावेळीच्या विधानसभेमध्ये भाषणं केली आणि विधानसभेच्या निवडणुकीतली अनेक भाषणं जी आहेत ती गाजवली. प्रेसला सामोरे जात असताना समोर उभे असणारे देवेंद्र फडणवीस हे देखील पाहण्यासारखे आहेत. देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांना सामोरे जात असताना त्यांच्याकडून अपशब्द बोलले जात नाहीत. कुणाबद्दल टीका करत असताना वाईट शब्दांचा वापर त्यांच्याकडून होत नाही. देवेंद्र फडणवीस हे मोजक्या शब्दामध्ये समोरच्यावर घात करतात, प्रघात करतात आणि आपला विषय संपवतात. माध्यमांना कसं सामोरं जावं हेही फडणवीसांच्या विरोधकांनी आणि समर्थकांनीही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. देवेंद्र फडणवीस हे 2014 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. काही वेळा फडणवीस टीकेच्या अतिशय शिखरावर जाऊन पोहोचले, परंतु देवेंद्र फडणवीसांनी कधी संयम सोडला नाही. मराठा आरक्षणावरून फडणवीसांवर टीका झाली, धनगर आरक्षणावरून त्यांच्यावर हल्ले झाले, शाब्दिक हल्ले झाले. मुस्लिम आरक्षणाबद्दल देखील फडणवीसांना तोंड द्यावं लागलं आरक्षणाच्या प्रश्नांना, पण फडणवीसांनी त्यांचा संयम कधी सोडलेला दिसत नाही. फडणवीसांवर व्यक्तिगत अत्यंतिक चिखलफेक झाली. त्यांना त्यांच्या शारीरिक प्रकृतीवरनं ट्रोल केलं गेलं, परंतु या ट्रोलर्सना देखील फार मोठी किंमत स्वतः फडणवीस देत बसले नाही. ट्रोलर्सला उत्तर द्यायला त्यांनी एक ब्रिगेड तयार केली आणि ती ब्रिगेड त्या ट्रोलर्सच्या अंगावर सोडली. परंतु हे सगळं पचवून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं उभे राहिले. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार हे मागच्या पिढीतले, त्याच्या मागच्या पिढीतले यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्यानंतर आजच्या पिढीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास असणारा फडणवीसांसारखा दुसरा नेता नाही. अभ्यास करत असताना त्यांना पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यांमधल्या नुसत्या मतदारसंघाचा अभ्यास नाही, तर त्या मतदारसंघामध्ये फडणवीसांनी स्वतःचे स्वतंत्र कार्यकर्ते, स्वतःच्या पक्षाचं वेगळं स्थान जे आहे ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.
फडणवीसांच्या या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी पक्षाचा विस्तार केला, स्वतःच्या गटाचाही विस्तार केला. फडणवीसांकडून शिकण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे की फडणवीस स्वतःचा विरोधक पक्षात ठेवत नाहीत आणि पक्षाच्या बाहेरही राहू देत नाहीत. फडणवीसांनी अत्यंत राजकारण पटुत्वानं हा शब्द वापरूया आपण, त्यांचे विरोधक त्याला कपटीपणा म्हणू देत, अनाजीपंथाची चाल म्हणू देत, परंतु पक्षांतरकर विरोधक ज्यांना ज्यांना महाराष्ट्रामध्ये जनाधार होता असा नेता फडणवीसांनी पक्षात ठेवला नाही. एकनाथ खडसे त्यांना जनाधार होता आणि मुख्यमंत्री व्हायचं होतं. पंकजा मुंडे यांना जनाधार होता आणि मुख्यमंत्री व्हायचं होतं. ही सगळी माणसं महाराष्ट्राच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या राजकीय पटलावर मुख्य फ्रेममध्ये येणार नाहीत याची काळजी ही फडणवीसांनी घेतली. फडणवीसांवर त्यांच्या दिल्लीच्या नेतृत्वाचा विश्वास आहे. फडणवीसांवर संघ परिवाराचा विश्वास आहे. कार्यकर्ते हे त्यांच्या सोबत आहेत आणि हे सगळं करत असताना फडणवीस हे अत्यंत संयमी भाषा बोलणारे हे संयत नेते आहेत. विकासाची भाषा ही फडणवीसांना कळते. ती भाषा बोलणं वेगळं आणि ती कृतीत आणणं वेगळं हे फडणवीसांना कळालं तर फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासात स्वतःच्या नावाचा चांगला इतिहास लिहितील यात शंका नाही. 2024 ते 2029 या कालखंडामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी फडणवीसांना मिळाली. ती EVM मुळे मिळू देत किंवा आणखी कशामुळे मिळू देत, पण पुढची 5 वर्ष फडणवीस महाराष्ट्राचं पुन्हा मुख्यमंत्रीपद सांभाळतील आणि फडणवीसांना या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल असं वाटतं. फडणवीसांचे कालचे विरोधक हे त्यांनी आज स्वतःचे मित्र केलेले आहेत आणि फडणवीसांचे आजचे मित्र हे त्यांचे उद्याच्याला शत्रू होतानाही आपल्याला दिसलेले आहेत. सत्तेत असताना आणि सत्तेबाहेर असताना दोन्ही वेळा फडणवीसांनी जो संयमीपणा दाखवलेला आहे तोही कमालीचा आकर्षक आहे. फडणवीसांच्या राजकारणात नसलेली आणि फडणवीसांनी जी गोष्ट आवर्जून करणं गरजेची आहे अशी एक गोष्ट आहे की साहित्य, संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रातली दिग्गज माणसं जी आहेत ती फडणवीसांच्या सोबत असलेली कधी दिसत नाहीत. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, देशाचे संरक्षण मंत्री होते, अर्थमंत्री होते. नादो महानोरांची कविता यशवंतरावजींना प्रिय होती. गदिमांचे आणि यशवंतराव चव्हाणांचे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले होते आणि कट्टर हिंदुत्ववादी असलेले पु.बा. भावे यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकाला सुद्धा भारत चीनची रणभूमी दाखवण्यासाठी रणभूमीवर इतर साहित्यिकांबरोबर नेण्याचा दिलदारपणा हा यशवंतराव चव्हाणांकडे होता. कराडच्या साहित्य संमेलनामध्ये दुर्गा भागवत या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असताना प्रेक्षकांमध्ये बसून सरकारवर केलेली टीका ऐकून घेण्या इतपत मोठेपणाही यशवंतरावांकडे होता. ऐकून घेण्याची क्षमता असणं आणि साहित्य आणि कलावंतांच्या बरोबर वावरणं हे यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष होता. लक्ष्मण शास्त्री जोशी हे त्यांचे राजकीय मार्गदर्शक होते असं अनेक जाणकारही सांगतात. शरद पवारांच्या बाबतीत ही गोष्ट अधिक प्रकर्षानं सांगता येते. पु ल देशपांडे, S.M. जोशी, ग.प्र. प्रधान या लोकांचा शरद पवारांच्या पोलोद आघाडीच्या प्रयोगानंतर शरद पवारांवर कमालीचा विश्वास होता. शरद पवार हे महाराष्ट्र बदलू शकतील अशी आशा अनेक लेखकांना, कवींना वाटत होती. अनेक लेखकांना आणि कवींना पवारसाहेबांनी मदत केली. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये शरद पवार रमून जात होते. या 50-55 वर्षाच्या पवारांच्या कारकिर्दीमध्ये असे अनेक लेखक, कवी, इतिहासाचे अभ्यासक हे पवारांच्या सोबत आलेले आपण बघितलेत आणि पवारही त्यांच्या सहवासात रमताना दिसलेत. हा प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत आत्तापर्यंत दिसलेला नाही. फडणवीसांनी यासाठी मोकळा वेळ काढणं गरजेचं आहे. केवळ राजकारण, फक्त राजकारण आणि राजकारण ही गोष्ट राज्यकर्त्यासाठी योग्य नव्हे. साहित्य, कलेच्या क्षेत्रातल्या, सिनेमाच्या क्षेत्रातल्या कलावंतांना बरोबर घ्यायचं, त्यांना त्यांच्यामध्ये थोडासा वेळ घालवायचा आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक जीवन अधिक समृद्ध करायचं, ही गोष्टही या पुढच्या काळात फडणवीसांकडून व्हावी ही अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत एकच गोष्ट सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला फडणवीस आवडू देत किंवा तुम्हाला फडणवीस न आवडू देत, तुम्हाला देवेंद्रजी तुमचे मित्र वाटू देत किंवा देवेंद्रजी
तुमचे शत्रू वाटू देत, देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही, असं स्वतःचं वेगळं स्थान फडणवीसांनी गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वातनं आणि वागण्यातनं महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केलेलं. देवेंद्र फडणवीस यांचं भविष्य उज्ज्वल आहे. कदाचित केंद्रातही त्यांना मोठ्या संधी मिळतील. देवेंद्र फडणवीस यांचे आत्ताचे मित्र अजितदादा आणि शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी हे देवेंद्रजींकडून काही शिकतील असं वाटत नाही. परंतु नवीन पिढीनं, राजकारणात येणाऱ्या नव्या युवकांनी आणि त्यांच्या विरोधी पक्षांनी देवेंद्रजींकडून अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत. ते शिकले आणि देवेंद्रजींच्या काही गोष्टींचं अनुकरण त्यांनी केलं तर त्यांना स्वतःला ते फायदेशीर होईल आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शक होईल असं वाटतं. पुढची 5 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व फडणवीस करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाला आणि महाराष्ट्राचा विकास या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं व्हावा यासाठी त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मनपूर्वक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी.